सायकलिंग म्हटलं की बरेचदा म्हणजे इवन माझ्या आई वडिलांच्या जनरेशनमध्ये पण असं म्हटलं आता गुडघेदुखी होते, पाय दुखतायत, सांधे दुखतात, आता कुठे सायकलिंग असं म्हटलं जातं सर्रास. पण तुमचं याबाबत काहीतरी वेगळं मत आहे, काय तुम्ही आहेच त्याबद्दल बोलाल? माझं त्याच्याबद्दल मत हा. वेगळं. आज सकाळीच मी जेव्हा सायकलने चालले होते नेहमीसारखी, आणि बर. आज आपली हो. दुपारी आहे का हे हा. मनात होतं. तर त्याचं असं आहे, सायकल चालवण्यामुळे तुमचे गुडघे जर बारीकसे दुखायला लागले असतील तर ते थांबतात. हो. सायकल चालवण्यामुळे गुडघे दुखत नाहीत, कंबर दुखत नाही, पोटऱ्या म्हणजे हे मसल्स सगळे खूप स्ट्रॉंग होतात, हे मसल स्ट्रॉंग होतात. सायकलमुळे तुमचं सगळं इतकं स्ट्रॉंग होतं, म्हणजे तेवढी चालवायला पाहिजे हां. निदान अर्धा तास रोज जर चालवली सायकल तर हे सगळे मसल्स स्ट्रॉंग होतात. तुम्हाला कशाचे काही कधी दुखतच नाही माझं तर. वा. खरंय खरंय खरंय. आता आपल्या सगळ्या गप्पांमध्ये तुमच्या अगदी म्हणजे शिक्षणाला, काही एका पर्टिक्युलर शिक्षणाला विरोध होता, पण तुम्ही त्याच्या वरचढ जाऊन 5 डिग्री घेतल्यात. तुमच्या सुदैवानं तुमचं सासर इतकं म्हणजे सुसंस्कृत होतं की तुम्हाला त्यातही खूप सपोर्ट केला गेला अगदी वगैरे. अगदी म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना आजच्या ज्या आपल्या म्हणजे स्त्री वर्ग आहे, म्हणजे आपला लोकमत सखीचा प्लॅटफॉर्म आहे, बरेचदा असं होतं की बाबा संसारात पडलं किंवा संसार चालू झाला की आपल्या छंदांकडे किंवा आपल्या स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे मी फक्त घरातली भांडी घासते ना, मग होतो माझा व्यायाम, असं एकदम सहज बोललं जातं. मग अशा सगळ्या आपल्या ज्या सखी आहेत, काय तुम्ही त्यांना सांगाल की त्या चूलमूलच्या पलीकडे सुद्धा आयुष्य आहे आणि ते आपण जगलं पाहिजे की नाही? नाही, ते सगळं बरोबर आहे. म्हणजे मी स्वतःसुद्धा जेव्हा 25शीची होते तेव्हा 2 वर्षाचा मुलगा, कॉलेज, नोकरी, घर, स्वयंपाकपाणी आणि मुलगा, हां. हे सगळं मलाही त्यावेळी करावं लागतच होतं. पण मी तुम्हाला सांगितलंच आता मी कसं बरोबर. कसं मॅनेज करत होते ते. पण ह्यातनं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपला मुलगा म्हणजे धाकटं मूल जेव्हा 12वी होतं हां. त्यावेळेला त्याच्यानंतर त्यालाही आपण नको असतो खरं तर. आणि आपणही उगाचच त्याच्या मागे हे कर ते कर ते कर, त्याला मोकळं सोडून द्यायचं. आणि त्यावेळेला आपलं म्हणजे संसार जवळपास झालेला असतो, मुलं मोठी झालेली असतात, आपली तब्येत अजून चांगली असते 50शीला. बरोबर तर आहे. त्यावेळेला इगं उगं न करता तिथे आपण टेक ऑफ, आणि तिथे आपली चांगली जी सवयी आपल्या ज्या पूर्वीच्या राहिलेल्या, कारण त्या राहतातच आपल्या संसाराच्या ह्याच्यात, आपल्याला त्या गोष्टी आपल्या करता येत नाहीत. बरोबर तर आहे. ते राहिलेले जे छंद आहेत ते 50शीला उचलायचे आणि तिथून पुढे 25 वर्ष आपली आहेत. सेकंड इनिंग आपली. हां, आणि ती कमाल आपण कमाल. एन्जॉय, आणि मी खरंच अजून एन्जॉय करते.